पुरोगामी म्हणजे काय? खरं तर महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात. पण पुरोगामी या शब्दाचा अर्थ किती लोकांना माहिती आहे, हा चर्चेचा विषय आहे. पुरोगामी म्हणजे समाजातला असा काही वेगळा घटक आहे का? पुरोगामी विचारधारा, पुरोगामी विचाराचा माणूस अशी वेगळ्या उपाध्या दिल्या जातात. म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पुरोगामी या शब्दाची व्याख्या पाहत असताना कोण पुरोगामी माणूस आहे, पुरोगामी विचार काय आहे, हे साध्या शब्दात पाहण्याचा प्रयत्न करू. मी पुण्यातून संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, इतर सुद्धा व्हिडिओ पाहत चला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओ ही परिवर्तनवादी पुरोगामी विचारधारेला धरून आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या माझ्या न्याय हक्कासाठी असते. त्याच्यामुळे इतर व्हिडिओ जरूर पाहत चला. पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा, समाजाला पुढे घेऊन चालणारा प्रगत विचाराचा माणूस म्हणजे पुरोगामी. पुरोगामी विचारधारा ही खरं तर या महाराष्ट्राचं मूळ आहे, जो अनिष्ट रूढी, परंपरा, थोतांड, कर्मकांडाला नाकारतो, जे आपलं आहे ते स्वीकारतो, जे परंपरागत पिढ्यानं पिढ्या आलेलं आहे त्याची चिकित्सा करतो आणि सगळ्यात महत्वाचं, समाजाला याची काय गरज आहे, समाजानं काय स्वीकारलं पाहिजे. आपला समाज नुसतं एखाद्या डबक्यातच पडून राहिला नाही पाहिजे, तर तो पुढे गेला पाहिजे. प्रगत विचार लोकांनी स्वीकारला पाहिजे म्हणजे पुरोगामी. कोण पुरोगामी असतो? जो नवीन विचारणाची कास धरणारा, विज्ञानी दृष्टिकोन ठेवणारा आणि सगळ्यात महत्वाचं, जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करणारा, धर्माच्या चौकटीत अडकून फक्त प्रायव्हेट लिमिटेड काम करणारा अजिबात नाही. पुरोगामीची व्याख्या करत असताना पुरोगामी हा शब्द एक विचारशील प्राणी, जो स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो, प्रयत्नवादी आहे, जो कुठल्या अनिष्ट रूढी परंपरेबरोबर जे काल्पनिक गोष्टीवर विश्वास ठेवतात अशा लोकांना सत्य विचारांची जाणीव करून देणारा म्हणजे पुरोगामी. म्हणजे समाजामध्ये काल्पनिक गोष्टी ह्याच तुमच्या सर्वस्व आहे, हेच तुमचे उद्धारक आहेत असं खोटं सांगितलं जातं. एखादा भोंदूगिरी करणारा, भोंदूगिरीच्या आडून लैंगिक शोषण करणारा, छळ करणारा किंवा तुमच्या भोळ्या बाबड्या स्वभावाचा फायदा घेऊन तुमची संपत्ती, पैसा, सगळ्या गोष्टी हडपणारा, एवढंच काय, तुम्हाला खोटं सांगून वेड्यात काढणारा, अशा लोकांचा भांडाफोड करणारा म्हणजे पुरोगामी. लोकांना कुठल्या तरी गोष्टीमुळे अडकून ठेवायचं, याला प्रतिगामी म्हणतात. लोकांना फसवणे किंवा इतर गोष्टीचं सत्य कळालं नाही पाहिजे म्हणून अखंड तुम्ही बुडालेच पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे प्रतिगामी, आणि त्यांचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर, समाजासमोर, देशासमोर, लोकांसमोर आणणारा म्हणजे पुरोगामी. साध्या भाषेमध्ये पुरोगामी जर शोधायचा म्हणलं, जो महिलांच्या कर्तृत्वाला सन्मान करणारा, मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारा, समाजाचं भलं झालं पाहिजे पण स्वतःच्या कर्तृत्वावर हा विश्वास ठेवणारा पुरोगामी म्हणजे एखादा जातीत वाद लावतो, धर्मात वाद लावतो, हे टाळलं पाहिजे असं सांगणारा आणि समाजात समता, समाता, बंधुता
शिक्षण, विज्ञानवाद रुजवण्याचा प्रयत्न करणारा म्हणजे पुरोगामी. कारण आज सुद्धा बऱ्याच घरांमध्ये मुलींना शिक्षण घेऊ दिलं जात नाही, आणि समजा घ्यायचं तिनं ठरवलं, उच्च शिक्षण घ्यायचं ठरवलं, तरी 10वी-12वीतच तिचं लग्न उरकून तिला सासरी पाठवलं जातं. ती तिथं शिक्षणावर अडकून बसते. ती हुशार असते, ती चाणक्ष असते, ती कर्तृत्ववान असते, पण जबाबदारी तिच्यावर पडल्यामुळे ती थांबते. जो प्रगत विचाराचा आहे, पुढे जाणार आहे, तो कधीच कुठल्या मुलीला, बायकोला, बहिणीला, लेकीला शिक्षणासाठी तरी कमीत कमी थांबवत नाही. म्हणून तो खरा पुरोगामी. जाती धर्माच्या नावावर वाद लावणारे हे प्रतिगामी असतात, कारण त्यांना तिथं स्वार्थ असतो. पण सामाजिक सलोखा निर्माण करणारे, गुण्या गोविंदानं राहणारे म्हणजे पुरोगामी. इतकी साधी सरळ गोष्ट आहे. आणि मग समानतेबरोबर समतेची भाषा, समतेबरोबर बंधुतेची भाषा, बंधुता, समता आणि समानतेबरोबर शिक्षणाची, प्रगतीची, पुढे जाण्याची भाषा म्हणजे पुरोगामित्व. सगळ्या महापुरुषांनी, संतांनी सुद्धा पुरोगामी विचाराला फार महत्व दिलेलं आहे. जर तुम्ही तुमच्या धड्यावर तुमचं डोकं असेल, तुमचं मन, मनका, मेंदू, मस्तक सशक्त असेल, तर तुम्हाला कुणासमोरही नतमस्तक व्हायची गरज नाही, असं सांगणारा म्हणजे पुरोगामी. नाहीतर दगडाचा देव त्याला कशाचं भेव म्हणतात, तशी ती पद्धत. कुठलाही पुरोगामी कुठल्याही देवतेचा म्हणजे नाकारत नाही किंवा त्यांना नावं ठेवत नाही, पण देवाच्या नावावर जी अंधश्रद्धा निर्माण करतात किंवा मध्येच काहीतरी चमत्कार करण्याची भाषा करतात, या सगळ्यांना नाकारणे म्हणजे पुरोगामित्व. बहुतांश सगळे पुरोगामी विचारधारेची माणसं असं म्हणतात की देवा धर्माला नावं ठेवतात. असं काहीच नाही. सगळे पुरोगामी आपल्या कुलदैवतेला मानतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना आदर्श मानणारे सगळेच पुरोगामी आहेत. मग तुकाराम महाराजांनी दैववाद सोडलाय का? अजिबात नाही. पण त्यांचा देव एकच आहे, पांडुरंग. आणि पांडुरंगांना कोण विरोध करते हो? जे आपलंय ते स्वीकारायचं, जे आपलं नाही, जे कल्पना विस्तारात मांडलं गेलेलं ते सगळं खोटं असतं, हे सांगणं म्हणजे पुरोगामित्व, बाकी काहीच नाही. जो समाजाचा विकास करतो, समाजाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, जो समाजाची प्रगती इच्छितो, तो खरा पुरोगामी. मित्रांनो, पुरोगाम्यांना बदनाम केलं. एक तर पुरोगामी फार बोटावर मोजणे एवढे मोठी लोक होऊन गेली. त्या विचारधारेची माणसं हजारो करोड आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती हा चिकित्सक असतो. प्रगतीची भाषा बोलतो, परिवर्तनाची भाषा बोलतो. बरेच लोक रूढी परंपरा, रूढी म्हणजे काय, परंपरा म्हणजे काय, जे सत्य आहे ते आपण पुढे घेऊन जायचं, असत्याला तिथंच थांबवायचं म्हणजे पुरोगामी. पण काही लोक पुरोगामी विचारधारेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, कारण ते अखंड चालण्याचं काम करतात. खंड पडला तर सत्य कळतं. अखंड माणूस फक्त डोळे झाकून विश्वास ठेवतो, ते नकोय आपल्याला. हे पुरोगामित्व फार महत्वाचं आहे आणि त्या अंगाने विचार केला पाहिजे. एवढंच. पुरोगामी विचार मी साध्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला. महान विचार आहेत सगळे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून फुले शाहू आंबेडकरांपर्यंत, साठेंपर्यंत, आणि जिजाऊ सावित्री, अहिल्या, रमाई, ताराराणी पर्यंत ही सगळी कर्तृत्ववान माणसं आहेत. यांनी समाजाच्या उद्धाराचं काम केलं, पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. म्हणून यांना पुरोगामी, परिवर्तनवादी किंवा विज्ञानवादी सुद्धा म्हणतात. तुकाराम महाराजांचे सगळे अभंग वाचा आणि समजून घ्या. तुकडोजी महाराजांचे सगळे अभंग ग्रामगीतेतले समजून घ्या. सगळ्यांनी समाजाचं प्रबोधन आणि समाजाचा उद्धार व्हावा हाच विचार केला. आता तुम्ही त्यांना पुरोगामी नाही म्हणणार तर काय म्हणणार? फक्त तुमचा दृष्टिकोन पाहण्याचा चांगला पाहिजे, एवढंच. जय शिवराय.
विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. द्वेष करण्यापेक्षा चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.